विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स मध्ये आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये खूप सारे क्वेश्चन विचारले जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचे इंडेक्स आणि रिपोर्ट विचारले जातात. 2021, 22, 23चा जर ट्रेंड तुम्ही बघितला तर तुम्हाला डेफिनेटली हे लक्षात येईल की नीती आयोगाचे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यावरती आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, आपण जे आज न्यूज कव्हर करतोय एमपीआय प्रोग्रेस रिपोर्ट 2023, याच्याबद्दल तुम्हाला 2022 ला एक क्वेश्चन होता, 22ला किंवा 2021 ला असेल, पेपर तुम्ही काढून बघा. जो पहिला रिपोर्ट होता ना नीती आयोगाचा, त्याच्यावरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, आपण आज बघतो एमपीआय प्रोग्रेस रिपोर्ट 2023 बिटवीन एनएफएचएस 4 and 5. ठीक आहे, ओके. आता हा जो चार्ट आहे आपण नंतर बघूया, आधी आपण न्यूज बघूया. राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक 2023, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 100% आयोग याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतं. ठीक आहे, ओके. बघा, प्रिलियम साठी जर तुम्ही बघितलं तर इथं शाश्वत विकास उद्दिष्टे, जस्ट एक मिनिट थांबा. तर पूर्व परीक्षेसाठी तुम्ही बघितलं तर तुम्हाला माहिती आहे शाश्वत विकास उद्दिष्टावरती क्वेश्चन विचारले जातात. बहुआयामी गरिबी निर्देशकावरती क्वेश्चन विचारले जातात. एमपीआय म्हणतो आपण त्याला, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, आरोग्य आणि नीती आयोग. ठीक आहे, मुख्य परीक्षेसाठी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनाचं महत्व सांगा. जे विद्यार्थी 25 साठी पण प्रिपेअर करते त्यांच्यासाठी पण हे महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके. चला बघा, रिसेंटली जर तुम्ही बघितलं तर नीती आयोग आणि नॅशनल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ज्याला आपण नॅशनल आहे, हा लक्षात ठेवा, शब्दांवरती फोकस करा, नॅशनल आहे. आणि क्वेश्चन विचारलाय, मी तुम्हाला वारंवार सांगते, अ प्रोग्रेस रिव्ह्यू 2023 हा इथं तुम्हाला रिलीज केलेला दिसतो. हा जो इंडेक्स आहे ना, हा इंडेक्स आपल्याला जे आपण अभ्यासतो की नाही, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG, तर दिस इंडेक्स इज अन इम्पॉर्टंट टूल दॅट इनेबल्स द कंट्री टू ट्रॅक इट्स प्रोग्रेस टुवर्ड्स द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, पर्टिक्युलरली जे टार्गेट 1.2 आहे ना त्याच्याबद्दल. ठीक आहे, ओके. याचं एम काय आहे, पॉवर्टी रिड्यूस करणं, हे एम आहे, बरोबर. डायमेन्शन जर तुम्ही बघितले तर काय आहे त्याचे डायमेन्शन, पॉवर्टी रिड्यूस करणं. ठीक आहे, आता इथं काय आलेलं आहे, जे NFHS आपण म्हणतो, ह्याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. तर युझिंग द नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, दिस रिपोर्ट शोकेसेस इंडियाज 2019-21 MPI रिझल्ट, लक्षात ठेवा, प्लस द प्रोग्रेस इन मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी रिडक्शन बिटवीन 2015-16 आणि 19-21. तर हे इयर लक्षात ठेवा, याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन असणारच आहे. बघा, इथे तुम्हाला नोट दिलेली आहे, नीती आयोगाने 2021 मध्ये भारतासाठी पहिला MPI जारी केला होता आणि याच्यावरती तुमच्या आयोगाने क्वेश्चन पण विचारला होता. ठीक आहे, सर्वसमावेशक दारिद्र्य निर्मूलन प्रयत्नांचं महत्व अधोरेखित करून जागतिक स्तरावरती स्वीकृत निर्देशकामध्ये भारताचं स्थान सुधारायचं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जर उद्या तुम्हाला नीती आयोगाच्या ह्या उपक्रमाचा उद्देश विचारला तर तुम्हाला उद्देश माहित असायला पाहिजे. ओके, तर हे 21 मध्ये स्टार्ट केलेलं आहे, नवीनच आहे जस्ट. आता जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक काय आहे, तुम्ही इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये वाचला असेल, बरोबर. तर ग्लोबल MPI याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान, ओके, हे माहित आहे. हे पॉइंट तुम्हाला पूर्वी पण विचारलेले आहेत. उत्पन्न दारिद्र्य मोजमापांना पूरक आहे का नाही, थेट वंचितांचं मोजमाप आणि तुलना, हे आपल्याला इथं जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशकामध्ये मिळतं. कोण प्रकाशित करतं हा अहवाल, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम हे संयुक्तपणे प्रकाशित करतात. याच्यावरती पण क्वेश्चन विचारले, म्हणजे राष्ट्रीय बघण्याच्या आधी आपण जागतिक बघतोय. 2030 अजेंडा काय आहे लक्षात ठेवा, UPSC ला तर खूप क्वेश्चन येतात याच्यावरती. शाश्वत विकास आणि सामाजिक कल्याणाच्या आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक पैलूंशी संबंधित 17 SDGs ला संबोधित करतो अजेंडा 2030. आणि कोणालाही मागे न ठेवता विकास झाला पाहिजे, हे जे मुख्य तत्व आहे, या तत्वावरती केंद्रित आहे अजेंडा 2030. अजून विचारलेला नाहीये, मे बी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. इंडिकेटर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, मला वाटतं या इंडिकेटर्स वरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारलेत. हेल्थ मध्ये तुम्हाला न्यूट्रिशन, चाइल्ड आणि मोर्टॅलिटी असेल, मॅटर्नल हेल्थ असेल,
तुम्हाला हे जे फिगर्स आहेत ह्याही विचारले आहेत. एज्युकेशन मध्ये इयर्स ऑफ स्कूलिंग आहे, स्कूल अटेंडन्स आहे आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये कुकिंग, सॅनिटायझेशन, ड्रिंकिंग वॉटर, हाऊसिंग, इलेक्ट्रिसिटी याच्यावरती या इंडिकेटर्स वरती पूर्वी पण क्वेश्चन विचारलेला आहे, आता पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके क्लिअर. राष्ट्रीय आता आपण जागतिक तर बघितला, राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक काय आहे बघा. नीती आयोग एमपीआय साठी नोडल एजन्सी म्हणून काम करते. लक्षात ठेवा, बहुआयामी दारिद्र्य दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची जी कामगिरी आहे याच्यावरती देखरेख ठेवण्यासाठी हा स्वदेशी निर्देशांक तयार करण्याची जबाबदारी नीती आयोगाने घेतली. ठीक आहे. नीती आयोगाने आरोग्य, शिक्षण, पोषण, ग्रामीण विकास, पिण्याचं पाणी, स्वच्छता, वीज आणि शहरी विकास यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागासह आंतर मंत्रालय एमपीआय समन्वय समिती, ज्याला एमपीआयसीसी म्हटलेलं आहे, हे स्थापन केलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात ठेवा. ठीक आहे, सोपं आहे, काही अवघड नाहीये. आता ही जी एमपीआयसीसी समन्वय समिती आहे याच्याबद्दल आपण थोडं बघूया. तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस च्या सर्वेक्षण अंमलबजावणीकर्त्यांसारख्या इतरांच्या समर्थनासह समिती राष्ट्रीय एमपीआय विकसित करण्यात आणि तांत्रिक कठोरता मजबूतता निश्चित करण्यासाठी महत्वपूर्ण ठरते. ओके. त्याच्यानंतर हे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे काय इथं मदत करतं बघा. इथं आपण बघितलं की ओपीएचआय आणि युएनडीपी मधील तज्ञांचा पण समावेश होतो आणि एमपीआयसीसी ची रचना निदेशकामधील निर्देशक आणि उपनिर्देशकाच्या बहुआयामी स्वरूपातून तयार केली गेलेली आहे. ठीक आहे. याच्यामुळे कुटुंबाच्या स्तरावर उपलब्धी सुधारण्यासाठी जी धोरणं आणि हस्तक्षेप आहे म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला क्रॉस सेक्टर जो दृष्टिकोन आहे तो समोर आलेला इथं दिसून येतो. गरिबी मोजण्याचा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे. दारिद्र्य, बेरोजगारी टॉपिक आपण अभ्यासतो. 1909 मध्ये दादाभाई नौरोजींनी मोजली भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट, मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे हे. आहाराच्या खर्चावर आधारित गरिबीचा अंदाज लावण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला. 38 मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीनं, 44 मध्ये बॉम्बे प्लॅनच्या लेखकांनी किमान राहणीमानाच्या आधारे काय केलं, गरिबीचे अंदाज प्रस्तावित केले. स्वातंत्र्यानंतर पण प्रयत्न झाले का, झाले. 1962 मध्ये वर्किंग ग्रुप्स, 71 मध्ये दांडेकर रथ, मी पाठीमागे सेशन घेतलं होतं. वायके अलग समिती असेल तर यांनी किमान गरजा आणि प्रभावी उपभोगाच्या मागणीचे अंदाज या टास्क फोर्सचा समावेश तुम्हाला झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर लकडावाला गट असेल, तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, यांनी सुद्धा इथं गरिबीचा अंदाज लावण्याची जी कसरत होती ती सुरू ठेवलेली आपल्याला दिसून येते. आता हे जे राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक आहे त्याचे परिमाण काय आहेत बघा. परिमाणे जर बघितली तर जागतिक एमपीआय प्रमाणे भारताच्या राष्ट्रीय एमपीआय मध्ये 3 समान भारित आयाम आहेत. लक्षात ठेवा बरं का. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान जे 12 इंडिकेटर्सद्वारे दर्शवले जातात. राष्ट्रीय एमपीआय चे उपनिर्देशांक आहेत का, आहेत, ज्याला आपण हेडकाउंट रेशो म्हणतो. त्याच्यामध्ये किती गरीब आहेत म्हणजे लोकसंख्येतील बहुआयामी गरिबांचं जे प्रमाण आहे ते कसं काढायचं, जे बहुआयामी गरीब आहेत व्यक्तींच्या संख्येला एकूण संख्येनं विभाजित करून. ठीक आहे. हे काय आहेत, हे उपनिर्देशक आहेत. गरिबीची तीव्रता, गरीब किती गरीब आहेत. ओके. तर बहुआयामी गरीब व्यक्तींनी अनुभवलेल्या वंचितांचे सरासरी प्रमाण तीव्रतेची गणना करण्यासाठी इथं सगळ्या गरीब लोकांच्या भारित वंचित गुणांची बेरीज केली जाते आणि नंतर गरीब लोकांच्या एकूण संख्येनं भागली जाते. हे काय तुम्हाला विचारणार नाही, तुम्ही फक्त उपनिर्देशांक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे एमपीआय मूल्य हेडकाउंट रेशो आणि गरिबीची तीव्रता यांना गुणाकार करून प्राप्त केलं जातं आणि इथं गरिबीतील लोकांचा वाटा आणि ते किती प्रमाणात वंचित आहेत हे दोन्ही प्रतिबिंबित करतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे 3 समान भारित आयाम आणि हे उपनिर्देशांक विचारले जाऊ शकतात. अहवालामधले ठळक मुद्दे काय आहेत बघा. हा जो अहवाल आहे ना, या अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे, गरिबीमध्ये कमालीची घट आहे. दुसराच अहवाल आहे हा. 15, 16, 19, 20 दरम्यान एमपीआय मूल्य मुख्य गणना गुणोत्तरामध्ये लक्षणीय घट दिसून येते. म्हणजे बहुक्षेत्रीय दृष्टिकोनातून काय झालेलं आहे, इथं दारिद्र्याच्या बहुआयामी स्वरूपाचं निरीक्षण करण्यासाठी, निराकरण करण्यासाठी देशाच्या वचनबद्धतेचं आणि कृतीचं यश आपल्याला इथं दिसून येतं. सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस म्हणजे खालीलपैकी कोणत्या स्टेटमध्ये गरिबांच्या संख्येत सर्वात जास्त घट नोंदवली. यूपी, बिहार, एमपी, ओडिसा, राजस्थान. इथं सगळ्यात जास्त घट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
पोषण, शालेय शिक्षण, स्वच्छता, स्वयंपाकाच्या इंधनात सुधारणा याने MPI मूल्य कमी करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. क्वेश्चन विचारू शकतात. MPI अंदाज भारताच्या राष्ट्रीय MPI मूल्याच्या जवळपास निम्म्यावर आलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि बहुआयामी दारिद्र्यांमधील लोकसंख्येच्या प्रमाणात 15, 16, 19, 21 दरम्यान 24.85 वरून 14.96 पर्यंत घसरला आहे. 100% पॉइंट क्वेश्चन विचारण्यासारखा आहे. हे जे बहुआयामी दारिद्र्य आहे 9.89 ची ही घट दर्शवतं. 21 मध्ये अनुमानित लोकसंख्येच्या पातळीवर 15, 16 आणि 19, 20 दरम्यान 135.5 दशलक्ष व्यक्ती बाहेर पडलेत. तुम्हाला पर्सेंटेज पण विचारू शकतात, ही वाली आकडेवारी पण विचारू शकतात, तर शक्यता कमी आहे. एसटीची लक्ष्य 1.2 साध्य करण्यासाठी हे मोठं योगदान आहे. आता हे सगळं काय सूचित करतं की भारत 2030च्या पुढे एसटीची लक्ष्य 1.2 साध्य करण्याच्या मार्गावरती आहे. गरिबीची तीव्रता, बहुआयामी दारिद्र्य राहणाऱ्या लोकांमधील सरासरी वंचिततेचं मोजमाप केलं जातं आणि हे 47.14 वरून 44.39 पर्यंत कमी झालेलं आहे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. इथं पॉवर्टी इंडेक्स तुम्हाला दिलेला आहे. बिहार हॅड द हायेस्ट शेअर ऑफ मल्टीडायमेन्शनली पुअर पीपल व्हाईल केरला द लिस्ट. ठीक आहे. ओके. 0.7 आहे केरळ, बिहार 51.9 आहे, राजस्थान 29.5, गुजरात 18.6 आहे, आंध्र प्रदेश 12.3 आहे, मणिपूर 17.8 आहे. याचा सिक्वेन्स लावा असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये असमानता. आता इथं जर आपण बघितलं बघा, इथं जर आपण बघितलं ना तर इथं ग्रामीण आणि शहरी भाग जो आहे ना तर इथं दारिद्र्यामधली असमानता अजून पण अस्तित्वात आहे. बरोबर. 19-20 मध्ये बहुआयामी निर्धनता निर्देशांक म्हणजे याच्यानुसार शहरी भागातील गरिबांचं प्रमाण 5.27% तुलनेत ग्रामीण भागामध्ये 19.28%. बरोबर. MPI मूल्यातील घट पूर्णपणे गरिबांच्या हिताचीच असते, लक्षात ठेवा. अंदाज काय दर्शवतात? शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात MPI मूल्यात जलद घट झाली आहे. 15-16 मध्ये 15-16, 19-21 शहरी भागात 8.65 वरून 5.27 आणि इथं 32.59 वरून 19.28. ओके. MPI मध्ये सगळ्यात जलद परिपूर्ण घट राज्यानुसार जर तुम्ही बघितली तर UPने गेल्या 5 वर्षात 3.43 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेत. त्याच्यानंतर बिहार 2.25, MP 1.36. बिहार NFHS 4 2015-16 MPI मूल्य असलेले राज्य सगळ्यात जास्त. UP MP सोबत MPI मूल्यात सर्वात जलद घट झालेली आहे. ठीक आहे. ओके. MPI स्कोर मधील जिल्ह्यांची तुलनात्मक कामगिरी जर आपण बघितली तर जिल्हा स्तरावर अंदाज देण्याची क्षमता आहे या रिपोर्टमध्ये. याचे भिन्न अंदाज दर्शवते की बहुआयामी गरीब व्यक्तींच्या प्रमाणात सर्वात जलद घट MP, गुजरात, UP, राजस्थान इथले जे जिल्हे आहेत तिथं झालेली आहे. वंचितांची सूचक निहाय तुलना काय आहे बघा. आरोग्य, शिक्षण, राहणीमान 3 आयाम 12 इंडिकेटर्स 2 कालावधीत सांख्यिकी दृष्ट्या लक्षणीय घट. ठीक आहे. ओके. म्हणजे एकूणच पोषण, शालेय शिक्षणाची वर्ष, स्वच्छता, स्वयंपाकाचं इंधन याच्यामध्ये आपल्याला प्रगती झालेली दिसून येते. आता हा जो अहवाल आहे हा अहवाल काय करतो? प्रचंड प्रगतीला चालना देण्यासाठी काही योजना आहेत. स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, पोषण अभियान, समग्र शिक्षा, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जनधन योजना, कायम क्वेश्चन असतो, आवास योजना. तर हे या अहवालामध्ये दिलेल्या योजना आहेत, नक्की करून घ्या. नेक्स्ट बघा, हे जे बहुआयामी दारिद्र्य आहे हे कमी करण्यासाठी कोणती पावले उचललेली आहेत का गव्हर्नमेंट कडून? तर उचललेली आहेत. राज्य समर्थन अभियान आहे SSM, त्याच्यानंतर प्रगती डॅशबोर्ड आहे, प्रोग्रेस डॅशबोर्ड म्हटलं जातं याला, मराठीमध्ये ट्रान्सलेट केले. हे तुम्हाला 2 पॉइंट विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर राज्य समर्थन अभियान काय आहे? राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाबरोबर सुरू असलेल्या संलग्नतेला पुन्हा चालना देण्यासाठी नीती आयोगाचा एक व्यापक उपक्रम आहे. ठीक आहे. या मिशन अंतर्गत नीती आयोग राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना क्षमता निर्माण करण्यासाठी आणि राज्य परिवर्तनासाठी राज्य संस्था स्थापन करण्यासाठी मदत करते. लक्षात ठेवा बरं का. SSM STची स्थानिकीकरणाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यास मदत करेल. परिणामी काय होईल? बहुआयामी दारिद्र्य कमी होईल. प्रगती डॅशबोर्ड अंमलबजावणीच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी MPI सह निवडक जागतिक निर्देशकांच्या देखरेखीचा लाभ घेण्यासाठी मूल्यमापन कार्यालय नीती आयोगाअंतर्गत डॅशबोर्ड विकसित केलेला आहे.
हा डॅशबोर्ड बहुआयामी दारिद्र्य कमी करण्यासाठी परिणाम सुधारण्याच्या उद्देशाने राज्य नेतृत्वाखालील सुधारणांच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे ही नीती आयोगाची आपण न्यूज कंप्लीट केली. 100% क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.